Hello students, let's continue with the series of previous year questions. Questions बघा MST CET 2021 चा असेल based on chapter thermodynamics. बघा इथे if 2 moles of an ideal gas are expanded isothermally. आता गॅस जर आयसोथर्मली एक्सपांड करत असेल तर सो नेहमी लक्षात ठेवा जे वर्क डन असेल ते असेल W = -P डेल्टा V. सो वर्क डन जेव्हा गॅस एक्सपांड करेल आयसोथर्मली सो वर्क डन असेल W = -P डेल्टा V. आता बघा फ्रॉम 15 dm³ टू 20 dm³ मीन्स गॅस एक्सपांड झालाय 15 dm³ पासून तर 20 dm³ पर्यंत. बघा आता dm³ हे मेजरिंग युनिट असेल व्हॉल्यूमचं. सो सुरुवातीला जो गॅस असेल तो असेल 15 dm³ आणि जेव्हा तो एक्सपांड झाला तेव्हा कन्वर्ट झाला टोटल 20 dm³ मध्ये. बघा सुरुवातीला गॅस जो होता तो 15 dm³ होता, त्यानंतर एक्सपांड झाला तो कन्वर्ट झाला 20 dm³ मध्ये. सो हे असेल चेंज इन व्हॉल्यूम मिळेल यावरून. इफ द अमाऊंट ऑफ वर्क डन इज मीन्स आपल्याला गिव्हन आहे वर्क डन. आता बघा वर्क डन जे गिव्हन आहे ते निगेटिव्ह मध्ये आहे. सो वर्क डन जर निगेटिव्ह गिव्हन असेल सो ते इंडिकेट करते एक्सपान्शन. जर एक्सपान्शन झाले असेल तर वर्क डन असेल निगेटिव्ह. जर कॉम्प्रेशन होईल तेव्हा वर्क डन असेल पॉझिटिव्ह. ड्युरिंग एक्सपान्शन वर्क डन इज निगेटिव्ह अँड ड्युरिंग कॉम्प्रेशन वर्क डन इज पॉझिटिव्ह. त्यानंतर बघा फाइंड द एक्सटर्नल प्रेशर. आपल्याला फाइंड करायचं आहे प्रेशर. आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम गिव्हन आहे आणि वर्क डन सुद्धा गिव्हन आहे. बघा आता वर्क डन गिव्हन असेल -6 dm³ बार. त्यानंतर बघा -P. त्यानंतर बघा चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम मिळेल फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम V2 - V1. हिअर V2 डिनोट्स फायनल व्हॉल्यूम अँड V1 डिनोट्स इनिशियल व्हॉल्यूम. -P इनिशियल व्हॉल्यूम असेल आणि फायनल व्हॉल्यूम बघा. आता गॅस एक्सपांड केल्यानंतर व्हॉल्यूम कन्वर्ट होतो 20 मध्ये. सो फायनल व्हॉल्यूम झाला 20 आणि गॅस एक्सपांड होतो 15 पासून. सो इनिशियल व्हॉल्यूम झाला 15. बघा आता जो व्हॉल्यूम गिव्हन आहे तो गिव्हन आहे dm³ मध्ये. सो बघा आता -P 20 - 15 इज 5 dm³. सो बघा आता -6 dm³ बार. सो इथे कॅन्सल होऊ शकते. बघा मायनस मायनस गेट कॅन्सल. त्यानंतर dm³ सुद्धा होऊ शकते कॅन्सल. सो बघा आता प्रेशर इज इक्वल टू घेऊन घेऊ 6. इकडे रिमेनिंग राहिला 6. इकडे P × 5 आहे. सो डिव्हिजन मध्ये चाललं जाईल. सो होईल P इज इक्वल टू 6/5 बार. बघा आता युनिट असेल रिमेनिंग बार. सो प्रेशर जे आलं आपलं ते आलं बार मध्ये आणि आपल्याला जे ऑप्शन्स गिव्हन आहे ते गिव्हन आहे सर्व ऑप्शन्स गिव्हन असतील आपल्याला पास्कल मध्ये. सो आपल्याला कन्वर्ट करावं लागेल पास्कल मध्ये. सो बघा आता पास्कल मध्ये कन्वर्ट करायसाठी 1 बार इज इक्वल टू असेल 10⁵ पास्कल. सो तुम्हाला 6/5 सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर कन्व्हर्शन फॅक्टर यूज करून तुम्हाला सांगायचं आहे आन्सर विच इज द करेक्ट आन्सर. सो ABCD हे 4 ऑप्शन्स गिव्हन आहे आणि तुम्हाला पहिला 6/5 सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर कन्व्हर्शन फॅक्टर यूज करून तुम्हाला सांगायचं आहे आन्सर. थँक्यू आणि आन्सर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. So we are going to see another previous year question based on MST CET 2021. MST CET 2021 चा क्वेश्चन असेल. बघा व्हॉट इज द वर्क डन मीन्स पूर्ण क्वेश्चन डिपेंड आहे वर्क डन वर. व्हॉट इज द वर्क डन व्हेन अ गॅस इज कॉम्प्रेस. आता कॉम्प्रेशन झालो आहे. जेव्हा कॉम्प्रेशन होईल तेव्हा वर्क डन असेल पॉझिटिव्ह. बघा सगळे ऑप्शन जे गिव्हन आहे ते पॉझिटिव्ह गिव्हन आहे. मीन्स आपल्याला कळून जाईल की इथे काय झालंय कॉम्प्रेशन. फ्रॉम बघा आता कुठून कॉम्प्रेशन झालंय 2.5 मीटर क्यूब टू 1.3 2.5 10⁻² मीटर क्यूब टू 1.3 10⁻² मीटर क्यूब. बघा पुन्हा एक कंटेनर घेऊ. बघा आता इनिशियल व्हॉल्यूम असेल 2.5. इनिशियल व्हॉल्यूम बघा इथे लिहून घेतो 2.5 10⁻² असेल. त्यानंतर फायनल व्हॉल्यूम बघा कॉम्प्रेशन झालाय मीन्स व्हॉल्यूम डिक्रीज झालेला असेल. फायनल व्हॉल्यूम दिलाय 1.3 10⁻². बघा आता त्यानंतर एक्सटर्नल प्रेशर गिव्हन आहे. बघा V1 असेल इनिशियल व्हॉल्यूम जो की आहे 2.5 10⁻². त्यानंतर बघा V2 जो असेल फायनल व्हॉल्यूम 1.3 10⁻² मीटर क्यूब. कॉम्प्रेशन होईल तेव्हा व्हॉल्यूम डिक्रीज करेल. बघू शकता इनिशियल व्हॉल्यूम जो आहे आणि फायनल व्हॉल्यूम जो आहे तो जर कम्पेअर केला तर तुम्हाला इनिशियल व्हॉल्यूम जास्त दिसेल आणि फायनल व्हॉल्यूम कमी दिसेल. यावरून लक्षात येऊन जाते की काय झालेलं आहे कॉम्प्रेशन.
त्यानंतर बघा प्रेशर गिवन आहे 4.05 बार. बघा आता प्रेशर बार मध्ये गिवन आहे आणि जो व्हॉल्यूम गिवन आहे तो गिवन आहे मीटर क्यूब मध्ये. ते पण मीटर क्यूब आणि इथे पण मीटर क्यूब मध्ये गिवन आहे. सो याला सुद्धा कन्वर्ट करावं लागेल. बारचं कन्वर्शन आपण करू येथे. बार इज कन्वर्टेड इनटू पास्कल. बघा बार इज कन्वर्टेड इनटू पास्कल आणि कन्वर्शन काय असेल हे आपण मागल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं आहे. 1 बार इक्वल टू असेल 10⁵ पास्कल. बघा 1 बार इक्वल टू असेल 10⁵ पास्कल. सो 4.50 बार इक्वल टू असेल 4.05 10⁵ पास्कल. सो आता पास्कल मध्येच का कन्वर्ट केलं तर बघा इथे 1 पास्कल मीटर क्यूब. बघा 1 पास्कल मीटर क्यूब इक्वल टू असेल 1 जूल. सो हे कन्वर्शन आपण यासाठी केलं आहे की पास्कल मीटर क्यूब इक्वल टू होते जूल आणि सगळे जे ऑप्शन गिवन आहे ते गिवन आहे जूल मध्ये. सो आता फक्त वर्क डन फाइंड करायचं आहे. बघा -P डेल्टा व्ही हा फॉर्म्युला असेल -P. प्रेशरची व्हॅल्यू बघा आता 4.05 10⁵ आणि V2 आहे -V1. बघा V2 ची व्हॅल्यू असेल 1.3 10⁻². त्यानंतर V1 ची व्हॅल्यू असेल 2.5 10⁻². सो इथून बघा -4.05 10⁻5. इथे बघा 10⁻10⁻² आहे. इथे पण 10⁻2 आहे. इथे पण 10⁻2 आहे. कॉमन घेऊ शकता आणि कन्वर्ट होऊन जाईल 1.3 -2.5 आणि 10⁻2 आपण दोन्ही टर्म मध्ये असल्यानं कॉमन घेतला 10⁻². बघा आता -4.05 त्यानंतर 10⁻5 सुद्धा 10⁻2 सोबत लिहून घेऊ आणि याचं मायनस करू 1.3 - 2.5 हे होऊन जाईल. बघा 2.5 मध्ये 1.3 मायनस करावं लागेल. 5 to 1.2. बघा आता आन्सर असेल 1.2. मोठ्या संख्येचं साइन द्यावं लागेल दॅट इज -1.2 आणि 10⁻2 10⁻5. बघा आता 10चे पॉवर सोबत लिहून घेतले आणि याचं मायनस करून सोबत लिहून घेतलं. पुन्हा बघा मायनस बिकम प्लस. आता तुम्हाला याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 4.5 into 1.2 सर आणि 10⁻3 -2 + 5 याचं होऊन जाईल 10⁻3. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा 10⁻3 ने मल्टिप्लाय करा. त्यानंतर जे आन्सर येईल ते कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. थँक्यू.